महाराज मराठी श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोटचे स्वामी म्हणूनही ओळखले जातात। 4 दत्तात्रेय परंपरेचे भारतीय हिंदू संत आध्यात्मिक गुरु होते। ते 19व्या शतकात 1858 ते 1878 या काळात जगले। संदर्भ हवा आणि कर्नाटक आणि महाराष्ट्रासह विविध भारतीय राज्यांमध्ये ते एक प्रसिद्ध आध्यात्मिक व्यक्तिमत्व आहे। स्वामी समर्थांनी संपूर्ण भारतीय उपखंडात प्रवास केला आणि अखेरीस सध्याच्या महाराष्ट्रातील अक्कलकोट या गावी त्यांचा मुक्काम केला। सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 1856 मध्ये ते बुधवारी अक्कलकोट येथे आले असे मानले जाते। ते जवळपास 22 वर्षे अक्कलकोट येथे वास्तव्यास होते। श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी प्रकट काल इ.स. 1856 ते 1878 22 वर्ष आयुष्यात हे इसवी सनाच्या 19व्या शतकात होऊन गेलेले महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केलेले श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत अशी मान्यता आहे। गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले। मी नृसिंह भान असून श्रीशैल जवळील कर्दळी वनातून आलो आहे हे स्वामींच्या तोंडचे उद्गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात। विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले। अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्थान म्हणून अक्कलकोट प्रसिद्ध आहे। अक्कलकोट शहर सोलापूर जिल्हा मुख्यालयापासून 38 किमी अंतरावर वसलेले आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रयाचे अवतार मानले जाते। श्री स्वामी समर्थांची समाधी भक्ताकडून पूजली जाते। दरवर्षी चैत्र शुद्ध त्रयोदशीला स्वामी समर्थांची पुण्यतिथी साजरी केली जाते। राज्यातून व परराज्यातून मोठ्या संख्येने भक्तगण नित्य नेमाने भेट देतात। सध्याचे स्वामी समर्थ मंदिर हे एका वडाच्या झाडाच्या भोवती बांधले आहे। याच वडाच्या झाडाखाली बसून श्री स्वामी समर्थ ध्यान धारणा करीत व भक्तांना उपदेश देत असत। मंदिराच्या परिसरात मुख्य मंदिर, सभा मंडप व भक्तांसाठी राहण्याची व्यवस्था आहे। मंदिर समितीतर्फे भक्तांसाठी अन्नछत्रामध्ये रोज दुपारी व रात्री मोफत भोजनाची प्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। श्री स्वामी समर्थ महाराज हे शके 1779 च्या सुरुवातीला अक्कलकोट येथे आले। श्री दत्तात्रयाचे चौथे अवतार मानले गेलेल्या श्री स्वामी समर्थांचा एकूण कार्यकाळ 40 वर्षाचा आहे। त्यापैकी 21 वर्षे त्यांचे वास्तव्य अक्कलकोट येथे होते। इतिहासकारांच्या मते श्री स्वामी समर्थांचे अवतार कार्य शके 1800 मध्ये संपन्न झाले, पण 3 महिन्यानंतर स्वामी समर्थ काशी, वाराणसी येथे प्रकट झाले। श्री स्वामी समर्थांची पवित्र समाधी त्यांचे शिष्य श्री चोळप्पा यांच्या घरात आहे। हे ठिकाण समाधी मठ असे ओळखले जाते। भक्तांना संकट प्रसंगी धीर व मानसिक बळ देणारे भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे घोषवाक्य श्री स्वामी समर्थांचेच आहे।